विधेयक न वाचता विरोध करणाऱ्यांनी आधी ते वाचावं। मुख्यमंत्री फडणवीसांचा मविया नेत्यांवर निशाणा। संविधानाला न मानणाऱ्या शक्तीविरोधात कारवाईसाठी विधेयक असल्याचीही भाष्य। एक देवाभाऊ आहेत, त्यांच्याकडे सर्व काही आहे तरीही फोडाफोडी करतात। नाशिकमधील पदाधिकारी देवाभाऊ वाघमारेंच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। ठाकरे बंधूंची युती होणं गरजेचं। फडणवीस शिंदेबाबतचा संभ्रम राज ठाकरेच दूर करतील। ठाकरेंच्या शिवसेनेकडून साध मनसेच्या भूमिकेकडे लक्ष। युतीचा आघाडीचा निर्णय निवडणुकीवेळी होईल। आतापर्यंत एकट्याने लढलो, यापुढेही वेळ आली तर एकट्याने लढण्याची तयारी। ठाकरे सेनेसोबतच्या युतीवर मनसे नेते बाळा नांदगावकरांचं सूचक विधान। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी। निर्णय येईपर्यंत धनुष्यबाण चिन्ह गोठवा। ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। कोर्टात ऑनलाईन सबमिशन दाखल। शिवसेना एकच, दुसरी हुक्का चिड्डी बनियन गँग। शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि शिरसाटांवरून आदित्य ठाकरेंची बोचरी टीका। ठाकरे बंधूंविरोधात गुणरत्न सदावर्ते कोर्टात याचिका दाखल करणार। राज्यात तिसरी भाषा शिकलीच जाईल। हिंदी सक्तीचा GR पुन्हा लागू करा, सदावर्तेंची मागणी। भाजपला मुंबई परप्रांतीय पैसेवाल्यांची करायची आहे। मुंबईला दिल्लीच्या वाटेवरचं पायपुष्ण केलंय। संजय राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊतांनी मुंबईकरांचा अपमान केला, बिनशर्त माफी मागावी। भाजप आमदार अतुल भतकळकरांसह राम कदम संतापले। मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार। उत्तर मुंबईतून 38 नगरसेवक निवडून आणण्याचं लक्ष्य। मंत्री पियुष गोयल यांच्याकडून विश्वास व्यक्त। मद्यविक्री परवाने देण्यासाठी नेमलेल्या समितीत अजित पवार नको। मंत्री असतानाही ते अनेक साखर कारखान्यांच्या संचालकपदी आहेत। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा विरोध। लाडकी बहीण योजनेवरून अर्थमंत्री अजित पवारांच्याच मंत्र्यांची नाराजी। नव्या निधीला विलंब होत असल्याची दत्तात्रय भरणेंची तक्रार। तर सरकारच्या तिजोरीवर ताण येत असल्याची भुजबळांची कबुली। दत्तात्रय भरणे माझे सहकारी, कुठल्या अपेक्षेने कुठल्या हेतूने ते निधीबाबत बोलले, मी त्यांना विचारतो। निधी रखडल्याच्या तक्रारीबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया। राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आहेच, मात्र लाडक्या बहिणींसाठी सरकार ताण सहन करायला तयार। अमृता फडणवीसांचं विधान। नागपुरात पावसामुळे अनेक रस्ते जलमय। नाले सफाईच्या नावाखाली केवळ दिखावा केला का? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अधिकाऱ्यांवर संतापले। ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांची राज्यसभेवर राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड। पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांकडून निकमांना शुभेच्छा। उज्ज्वल निकमांना मी नाही जनतेने पाडलं, पण मागून आलेल्यांना भाजपने संधी दिली। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांची टीका। समाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं। 7 जणांवर गुन्हा दाखल। तर पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते असुरक्षित। भाजपच्याच कार्यकर्त्यांकडून माझ्या हत्येचा कट होता, गायकवाडांचा आरोप।